हॅलो, हॅलो, माईक चेक. हॅलो, माईक चेक. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. आज दारू प्यालेलं नाही आहे. आजचा विषय आहे डॉक्टर बॉब अँड गुड ओल्ड टायमर्स. अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या वाङ्मयामध्ये जी असंख्य पुस्तकं आहेत त्याच्यामधली प्रायमा फेशी आपण सकृतदर्शनी आपण बिग बुक नेहमी वाचत असतो. 12 पायऱ्या 12 रूढी काही वर्षानंतर सोबर राहिल्यानंतर वाचतो. सोबर जगणे पुस्तक वाचतो. त्याच्यानंतर आणखी एक केम टू बिलीव्ह नावाचं एक छोटंसं पुस्तक आहे, ते वाचतो. रोजचे प्रतिबिंब वाचतो. त्यानंतर काही वर्ष सोबर झाल्यानंतर आपल्याला ऐकायला मिळतं ए कम्स ऑफ एज नावाचं पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये एचा इतिहास लिहिलेला आहे. आणि ह्या व्यतिरिक्त आणखी 2 पुस्तकं आहेत, त्यांची नावं आहेत पास इट ऑन, जे बिलचं चरित्र आहे, आणि डॉक्टर बॉब अँड गुड ओल्ड टायमर, हे डॉक्टर बॉब आणि त्यांचं चरित्र आहे. मागच्या वेळेला पहिल्या भागामध्ये आपण पहिली 5 प्रकरणं 6 प्रकरणं ह्या विषयीची पाहिलेली आहेत. डॉक्टर बॉब कुठे राहत होते, त्यांचं नाव काय, त्यांचं वय किती, इत्यादी गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. आणि आपण हेही पाहिलं होतं की डॉक्टर बॉबना आता भेटण्यासाठी बिल डब्ल्यू आलेला आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे ती जी गोष्ट आहे तिथपासून आज आपण सुरू करणार आहोत. सर्वसाधारणपणे 6व्या प्रकरणापासून 6, 7, 8, 9 अशी एक 4 प्रकरणं आपण घ्यायचा प्रयत्न करूया. आजची तारीख आहे 20 जून 2024, गुरुवार. दुपारी 12 वाजता मी माझ्या घरामध्येच बसलेलो आहे. माझ्यासमोर डॉक्टर बॉब अँड गुड ओल्ड टायमर पुस्तक आहे आणि मी काढलेल्या नोट्स आहेत, ज्या 2000 साली काढलेल्या. त्याच्या आधारावर मी बोलायचा प्रयत्न होता. आपल्यातले जे ना इंग्रजी कळतं त्यांनी जरूर हे पुस्तक विकत घ्यावं आणि ते वाचावं. खूप चांगलं आहे. खूप त्याच्यामध्ये माहिती मिळते. आनंददायी अनुभव आहे. रोजच्या आपल्या होम ग्रुपमध्ये त्याच शेअरिंग ऐकून कंटाळा आला असेल आणि सर्व्हिसमध्ये तेच करून कंटाळा आला असेल तर जरूर हे तुम्ही करा. आपल्या रिकव्हरीबद्दल, आपल्या ह्या कार्यक्रमाबद्दल आणखी माहिती मिळेल. चला आता सुरुवात करतो. डॉक्टर बॉब अँड गुड ओल्ड टायमर्स भाग 2, 20 जून 2024, मुंबई वरळी. श्रीधर एम बोलतो आहे. ओके. आता 6व्या प्रकरणामध्ये त्यांनी सुरुवात केली. त्या प्रकरणाचं टायटलच आहे टू अल्कोहोलिक्स मीट, 2 दारुडे भेटतात, बरोबर आहे. आपण पास इट ऑनपेक्षा बिग बुकमध्ये जी स्टोरी वाचलेली आहे की बिल डब्ल्यूला काही कामानिमित्त ॲक्रॉन नावाच्या शहरामध्ये जायचं होतं. कुठली तरी त्याच्या कंपनीची मीटिंग होती आणि त्याच्यामध्ये त्याला डायरेक्टर वगैरे व्हायचं होतं. खूप अपेक्षा होत्या त्याच्या, आणि ते सगळ्याच करण्यासाठी बिल डब्ल्यू न्यूयॉर्कहून त्याच्या घरून ॲक्रॉनला गेलेला आहे. जाण्यापूर्वी तो डॉक्टर सिल्कवर्थनं भेटलेला आहे आणि त्याच्या आधी बिल डब्ल्यू 6 महिने सोबर होता. बऱ्याच लोकांना तो सांगायचा, घरी आणून ठेवायचा आणि सांगायचा की बाबा रे, मला असा प्रकाश अनुभव झाला, फ्लॅश झालेला आहे, आध्यात्मिक अनुभव झालेला आहे, तर तुम्ही पण या. पण जाण्यापूर्वी त्यांना डॉक्टर सिल्कवर्थनी मात्र सांगितलं होतं की अरे बाबा रे, तुझा तो प्रकाश अनुभव सांगत बसू नकोस तू, कारण तो सगळ्यांना होणार नाही आहे. त्याच्याऐवजी मी तुला जे वैज्ञानिक सत्य सांगितलं, मेडिकल सत्य जे सांगितलं, मन सांगतं थोडी दारू पी, मेंटल ऑब्सेशन, आणि शरीर सांगतं टाईट होईपर्यंत पी, बसे फिजिकल ॲलर्जी, हे तू लोकांना सांग. त्याप्रमाणे बिल डब्ल्यू 12 मे 1935 या दिवशी मे फ्लॉवर हॉटेलमध्ये आलेला आहे. आणि तो ज्या कामासाठी गेलेला होता ते काम अयशस्वी झालेलं आहे, असफल झालेलं आहे. आणि हॉटेलचे पैसे द्यायला हॉटेलचे बिल द्यायला पैसे नाहीत, अशी त्याची अवस्था झालेली आहे. आणि मे फ्लॉवर हॉटेलमध्ये त्याला आता कळायला लागलेलं होतं की आपली हवा टाईट झालेली आहे आणि आपल्याला दारू प्यावीशी वाटते. कारण त्या हॉटेलच्या तळमजल्यावरती जो बार होता, त्या बारमध्ये छान छान दारूच्या कपांचा, काचेच्या ग्लासचा किणकिणणारा आवाज, आणि ते जे नेहमीचं आपल्याला माहिती आहे काय असतं ते एका बाजूला होतं. आणि दुसऱ्या बाजूला त्याला सतत वाटत होतं की नाही आपल्याला दारूपासून दूर राहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि केलं पाहिजे म्हटल्यानंतर एक दारुड्या दुसऱ्या दारुड्यावर बोलला
की दारू प्यायची इच्छा कमी होते, एवढं त्याला त्या 6 महिन्याच्या मद्यमुक्तीमध्ये त्याला कळलेलं होतं. आणि मग आता स्वतःला सोबर ठेवण्यासाठी त्याला दुसरा दारुडा हवा होता. अनोळखी गाव, अनोळखी हॉटेल, काय करावं सुधरत नाही, खिशात पैसे नाहीत. आणि अशा वेळेला त्यांनी अ, ज्या फादरना फोन केला, त्यांचा फोटो ह्याच्यामध्ये आहे. द रेव्हरंड वॉल्टर टंक, द रेव्हरंड वॉल्टर टंक. आमचा मुकुंद असायचा, तो बरोबर नावं सांगायचा. त्याच्या आत्म्याला ईश्वर शांती देव. त्या वॉल्टर टंकला फोन केला. वॉल्टर टंकने काय केलं, की त्याला सांगितलं, "बाबा रे, आता शनिवार संध्याकाळ आहे. आता आम्ही सगळेजण पळापळी करतोय, जातोय आपापल्या कामाला. तर तू असं कर, मी तुला एक नंबर देतो काही, ते लिहून घे." आणि त्यांनी ते तिथे चर्चची डिरेक्टरी होती. त्या डिरेक्टरीचा पण फोटो लावलेला आहे त्याने तिथे. चर्चच्या डिरेक्टरीमधनं त्यांनी काही नंबर नावं सांगितली. त्यांना फोन कर बाबा, तू त्यांच्याकडे जा, मग ते तुला एखादा दारुडे देते. मग वॉल्टर टंक नंतर तो नॉर्मन शेफर्डला फोन करतो आणि एक करत जवळजवळ 9 लोकांना फोन करतो. आता शेवटचा किंवा 10 कॉईन्स होती किंवा काय असेल ते. शेवटचा फोन त्यांनी केला किंवा त्याला नाव दिसलं होतं, ते नाव होतं हेनरिटा सायबरलिंग. हे बाईचं नाव होतं आणि त्याला सायबरलिंग नाव होतं कारण शेअर मार्केटमध्ये असताना काय लफडी भानगडी केलेल्या होत्या, त्यातल्या एक कोणतरी सायबरलिंग होता. आता त्याच्या पोटात गोळा होता, अरे हा तोच माणूस असेल, त्याची बायको मुलगी कोणी असेल तर वांदे व्हायचे आणि तो आपली हे काढेल, लाच काढेल. पण काय मरता क्या नाही करता, त्यामुळे बिल डब्ल्यूने हेनरिटा सायबरलिंगला फोन केला. हेनरिटा सायबरलिंग जी आहे, ती महिला ह्या डॉक्टर बॉब यांची बायको जी होती ॲनी, तिची मैत्रीण होती आणि ती ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये सातत्याने जात असे. त्यामुळे हेनरिटा सायबरलिंगला जेव्हा बिल डब्ल्यूने फोन करून सांगितलं, की आय एम अ रम हाऊंड फ्रॉम न्यूयॉर्क, मी न्यूयॉर्कहून आलेलो एक दारुडे आहे आणि मला दुसऱ्या दारुड्यावर बोलायचं. ती म्हणाली, ए थांब बाबा, तू एक काम कर, मी तुला 5 मिनिटांनी परत फोन करते. माझी मैत्रिणीचा नवरा आहे, तू काय त्याचं स्टेटस काय आहे ते विचारतो आणि तुला फोन. मग हेनरिटाने फोन केला ॲनीला, बिल डब्ल्यूच्या बायकोला. अगं बाई, इथे एक तुझ्या नवऱ्यासाठी दारू बंद करायला उपाय सापडलेला आहे, तर तुझ्या नवऱ्याला घेऊन येते का तू इकडे? तर डॉक्टर बॉबची बायको वैतागलेली होती. ती म्हणाली, अगं काय सांगू तुला, माझा नवरा आज मदर्स डे आहे आणि त्यानिमित्ताने त्याने एक छानशी कुंडी आणि झाड आणलेलं आहे, ते टेबलवर ठेवलेलं आहे आणि हा बाबा टाईट असल्यामुळे त्या टेबलाच्या खाली झोपलेला आहे, पडलेला आहे, टाईट आहे. त्यामुळे आत्ता मी येणं शक्य नाही. उद्या मी येऊ शकते फार फार तर. मग परत डॉक्टर हेनरिटा सायबरलिंग बिल डब्ल्यूला फोन करते आणि सांगते, तू असं कर, तू आता ये माझ्याकडे आणि मग उद्या मी त्या मित्राला बोलवते माझ्या, त्याच्याशी तू बोल. बिल डब्ल्यू तिच्या घरी गेलेला आहे घाबरत आणि त्याचं म्हणणं होतं ते बरोबर होतं. सायबरलिंग नावाचे जे धनाढ्य ग्रस्त होतं, ज्यांना ह्याने शेंडी लावलेली होती, त्यांची ही घटस्फोट घेतलेली सून होती आणि तिचं मोठं आउट हाऊस होतं, घर होतं. आउट हाऊसमध्ये याला थांबायला सांगितलं आणि हा थांबला तिथे. थांबल्यानंतर दुसऱ्या दिवशी डॉक्टर बॉबची आणि त्याची भेट झाली. आपल्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे. 10 जून 1935 आपण नेहमी म्हणतो, पण त्याच्या आधी 12 मे 1935 ह्या दिवशी बिल डब्ल्यूने डॉक्टर बॉबची भेट झाली. डॉक्टर बॉब मागच्या वेळेला आपण पाहिलं, स्वतः डॉक्टर होते, वयाने मोठे होते, ऑक्सफर्ड. कारण हे जेव्हा सगळं घडत होतं, तेव्हा ह्या दोघांची भेट असताना बिल डब्ल्यूचं वय होतं 39 आणि डॉक्टर बॉबचं वय होतं 55. दोघांमध्ये 16 वर्षाचं अंतर होतं. बिल डब्ल्यू शेअर मार्केटवाला होता. डॉक्टर बॉब हे स्वतः डॉक्टर होते, त्यांचा प्रांत वेगळा होता. बिल डब्ल्यू हा नास्तिकतेकडे झुकणारा, अज्ञेयवादी किंवा बुद्धिप्रामाण्यवादी किंवा शास्त्राला धरणारा होता. डॉक्टर बॉबनं काय त्याचं काय चर्च बिर्चमध्ये ते जात नसत फारसे, पण त्यांचा काय प्रॉब्लेम नव्हता चर्चमध्ये जायला. अशी ही विजोड जोडी होती खरं तर. आणि डॉक्टर बॉबनी बायकोला कबूल करून घेतलं, की बाई गं, कोण तुझा माणूस आणलेला त्याशिवाय 15 मिनिटापेक्षा जास्त बोलणार नाही, आधीच सांगतो तुला मी. आणि असं करत ते तिथे पोचले संध्याकाळी 5 वाजता आणि हेनरिटा सायबरलिंगनी त्या दोघांना त्यांच्या लायब्ररीमध्ये बसवलं. म्हणजे दोघांना स्वतंत्रपणे बोलवलं. आपण जसं 12 स्टेपिंगला गेल्यावर सगळ्या गावाला बोलवतो आणि स्टोरी सांगतो, पराक्रम, तसं नाही केलं. त्यांनी फक्त त्या बिल डब्ल्यू आणि डॉक्टर बॉब दोघांनाच एकट्यासाठी बोलायला सोडलं. आणि त्या भेटीत जे काय झालं त्याच्याने डॉक्टर बॉब प्रभावित झाले. कारण ह्याच्या आधी बिल डब्ल्यूनी अनेक लोकांना संदेश दिला होता.
पण त्याच्यातलं कोणी सोबत राहायला काय जमत नव्हतं. म्हणून हा एक नवा प्रयोग होता आणि आपल्या दृष्टीने हा अद्वितीय प्रयोग होता आणि त्याच्यामुळेच आपण सगळेजण आज जिवंत आहोत. त्याच्यामुळे डॉक्टर बॉबशी बोलायला सुरुवात केली. आता ही जे काही नक्की झालेलं आहे ना, त्याच्या वेगवेगळ्या व्हर्शन्स ऑलरेडी आपल्याला माहिती आहेत. एक बिग बुकमध्ये दिलेली आहे, बिल डब्ल्यूने दिलेली. बिल डब्ल्यूच्या स्टोरीमध्ये आणि इतरांबरोबरचे कार्य आणि अनेक ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतरचे कुटुंब वगैरे ठिकाणी. आणि दुसरी जी आहे ती आहे डॉक्टर बॉबची स्टोरी. तिसरं आहे ए कम्स ऑफ एजमध्ये जे काय बिल डब्ल्यूने 20 वर्षानंतर लिहिलं. 55 साली जेव्हा हे झालं, तेव्हा ए कम्स ऑफ एज लिहिलं. पहिली कॉन्फरन्स जेव्हा झाली 20 वर्षांनी USOची, तेव्हा ते पुस्तक लिहिलं गेलं. त्याच्यानंतर त्याच्यात लिहिलेलं आहे बिल डब्ल्यूने. आणि शिवाय आता हे पुस्तक लिहायचं ठरवलं 77 साली. डॉक्टर बॉब वारले 50 साली. त्याच्यामुळे त्यांना बरीच वर्ष झालेली असल्यामुळे ह्या लोकांनी त्यांचे जे सहकारी होते, त्यांचा मुलगा होता, त्यांची मुलगी होती, या सगळ्यांची चर्चा केली आणि मग त्याच्यामध्ये नक्की काय घडलेलं आहे, दोघांच्यात काय बोलणं झाले. पान नंबर 67 डॉक्टर बॉब अँड गुड ओल्ड टायमर्सचं. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की इन ए कम्स ऑफ एज रिटन अबाउट 20 years later आफ्टर बिल हॅड अनालाइज द इव्हेंट इन द लाईट ऑफ सबसिक्वेंट एक्सपिरियन्स, ही सेड ही वेंट व्हेरी स्लोली ऑन द फायरवर्क्स. ए सुरू झाल्यानंतर 20 वर्षानंतर ए कम्स ऑफ एजमध्ये बिल डब्ल्यूनी त्याचं विश्लेषण केलेलं आहे की तो सुरुवातीला सावकाश बोलत होता. आणि इन अल्कोहॉलिक्स अनोनिमस पब्लिश्ड ऑलमोस्ट एक्झॅक्टली 4 years आफ्टर देअर फर्स्ट मीटिंग, म्हणजे 1935 साली भेट झालेली आहे आणि 1939 साली त्या दोघांच्या अनुभवातनं बिग बुक लिहिलं गेलं, ज्याला आपण अल्कोहॉलिक्स अनोनिमस म्हणतो. त्याच्यातही बिल डब्ल्यूने लिहिलेलं आहे. त्या व्यतिरिक्त हेनरिटा सायबरलिंगला विचारलेलं होतं, काय गं बाई तुझं काय म्हणणं आहे वगैरे, आणि अनेक लोकांची ते बोललेले आहेत आणि त्यांनी शोधून काढलं की हे नक्की काय बोललं. तेव्हा बिल डब्ल्यूनी काही ठिकाणी म्हटलेलं आहे की सुरुवातीला मी माझी स्टोरी सांगितली आणि त्या स्टोरीमध्ये बिल डब्ल्यू म्हणतो की मी हे नाही सांगितलं, माझा प्रकाशानुभवावरती फार भर दिला नाही, पण मला डॉक्टर सिल्कवर्थनी जे सांगितलं मेंटल ऑब्सेशन आणि फिजिकल ॲलर्जी, त्याच्यावर भर दिला. आणि बिल डब्ल्यूचं म्हणणं असं आहे की डॉक्टर बॉब स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्यांना डॉक्टर सिल्कवर्थनी जे सांगितलं ते पटकन पटलं आणि म्हणून ते म्हणाले की आय गॉट ॲन आयडेंटिफिकेशन, मला स्वतःची ओळख पटायला लागली. दुसरी गोष्ट डॉक्टर बॉबनी त्याचं वर्णन केलं आहे की माझ्या अहंकाराचं अवमूल्यन होत होतं, इगो डिफ्लेशन होत होतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हा बाबा जे काय बोलत होता तो माझी भाषा बोलत होता. आलं लक्षात? तो माझी भाषा बोलत असल्यामुळे मी हे काय काय सांगत होतो. आणि पूर्वी माहीत असलेलंच सगळं तो सांगत होता दारुड्यांबद्दल, पण इट वॉज नॉट जस्ट अ लेक्चर. तो काय लांबलचक लेक्चर देत नव्हता. आणि त्याच्या आधी डॉक्टर बॉब स्वतः ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये जात असल्यामुळे त्यांना जे सर्व्हिसचं तत्त्व होतं ते त्यांनी केलेलं नव्हतं. बरोबर आहे. तर नक्की त्यांनी त्यावेळेला काय केलं तर त्याचे डिटेल्स ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. ज्यांना इंग्रजी वाचता येतं त्यांनी हे सुंदर वर्णन 10 पानांचं जो आहे त्याच्यामध्ये विल्यम जेम्स व्हरायटीज ऑफ रिलिजियस एक्सपिरियन्स पुस्तकाचा उल्लेख आहे. त्याच्यानंतर नवीन तिथे हेनरिटा सायबरलिंग, बिल डब्ल्यू, डॉक्टर बॉब, ॲनी आणि शिवाय बिल डब्ल्यूची बायको लुईस यांच्याशी तिच्या फोनवर झालेलं बोलणं, या सगळ्यांचा मतितार्थ म्हणून ते संध्याकाळी 5 वाजता 15 मिनटं बोलण्यासाठी जे डॉक्टर बॉब तिथं गेलेले होते ते 11:15 पर्यंत, म्हणजे 5 ते 11:15 म्हणजे किती झाले, 6 तास 15 मिनटं एकमेकांशी बोलत होते. आणि मग त्यांनी एकमेकांना टाटा बाय बाय केलं त्या दिवशी संध्याकाळी. नंतर मग त्याच्यानंतर पुढे झालेलं आहे ते असं आहे की बिल डब्ल्यूकडे पैसे नसल्यामुळे बिल डब्ल्यूची राहायचे वांदे होते. मग डॉक्टर बॉबनी त्यांना त्यांच्या घरी बोलवलेलं होतं आणि बिल डब्ल्यू त्यांच्या घरी राहत होता. आणि तेव्हा त्या 3 महिन्यामध्ये त्यांचा कार्यक्रम जो असायचा, जी दिनचर्या असायची ती सर्वसाधारण अशी असायची. सकाळी उठल्यावर प्रार्थना असायची. मग ॲनी जी होती ती भक्त होती, धर्माची भक्त होती. त्यामुळे ती धर्मातलं काहीतरी एखादं वाचायची. शांत धीर गंभीर आवाज होता तिचा. आणि मग शांत बसलं जायचं अर्धा तास. क्वाएट टाईम म्हणायचे त्याला, आपण ज्याला आता मेडिटेशन म्हणतो तसं ते क्वाएट टाईम म्हणायचे. आणि अर्धा तास शांतपणे बसायचे. असं त्यांचं दिनचर्या चाललेली असायची 3 महिने. आणि नंतर मग
बिल डब्ल्यूला डॉक्टर बॉबने एक प्रश्न विचारला. म्हणाले, अरे गेली 20 वर्ष मी एका मेडिकल कन्व्हेन्शनला जातो. ते कन्व्हेन्शन आता आहे, तर मी काय करू सांग बघू. आणि हे चर्चा चालू असताना ॲनी तिथे होती. ॲनी म्हणाले, अरे याला वेळ लागले काय, आता जरा दारूपासून दूर राहायला, कुठे हा नाचायला, ते कॉन्फरन्सला काय जाऊ नको, त्याच्यापासून काय अडलेलं नाही. पण तेव्हा बिल डब्ल्यूचं म्हणणं वेगळं होतं. बिल डब्ल्यूचं म्हणणं होतं की आपल्याला ह्याच जगात राहायचं आहे, असं काय वेगळं जग जिथे दारू नसेल. म्हणून बिल डब्ल्यूनी 2 मोठ्या दारूच्या बाटल्या आणून टेबलवर ठेवलेल्या होत्या. तर ती ॲनी वैतागलेली होती त्याच्यावरती. ॲनी म्हणाले, अरे हे कशाला, तुम्हाला प्यायचे नाही तर हे कशाला बाटल्या आणून. बिल डब्ल्यू म्हणाला की आपल्याला ह्याच जगात राहायचं आहे, त्यामुळे दारू तर असणारच, दारू काय जगातली नाहीशी होणार नाही आहे. त्यामुळे दारूच्या बाटल्या इथे ठेवूनसुद्धा आपल्याला सोबर राहता आलं पाहिजे. त्यामुळे डॉक्टर बॉबला मेडिकल कन्व्हेन्शनला जाण्यासाठी बिल डब्ल्यूनी परवानगी दिली आणि ॲनीने मात्र नकार दिला. पण ज्या बिल डब्ल्यू सांगत होता त्याच्यामुळे ती तयार झाली. अपेक्षेप्रमाणे अमेरिकेतल्या दुसऱ्या शहरामध्ये ते जायला निघाले आणि त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की डॉक्टर बॉब ट्रेनमध्ये बसल्यापासूनच दारू प्यायला सुरुवात झाली. त्यांची कॉन्फरन्स झाली, कॉन्फरन्समधनं परत आले आणि सरळ घरी यायच्याऐवजी ते दुसऱ्या कुठल्या तरी रेल्वे स्टेशनला उतरले आणि ब्लॅकआउटमध्ये तिथे पडलेले होते. ते पडलेले असल्यामुळे सुदैवाने त्यांच्या हॉस्पिटलमध्ये काम करणारी एक नर्स होती आणि तिचा नवरा होतो. त्या दोघांनी पहाटे 4 वाजता त्याला आणलं घरी. थोडे डिटेलमध्ये कमी जास्त होऊ शकेल बरं का, कारण ते इंग्रजी 10 पानं आहेत आणि मराठीमध्ये थोडक्यात सांगायचं, वाचायचं, मी लिहून ठेवलेलं बघायचं आणि तुम्हाला ते व्यक्त करायची पद्धत प्रयत्न करायचा. याच्यामध्ये जरा थोडा गोंधळ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे काही चूक झाली तर मला माफ करा. आणि अशा पद्धतीने बिल डब्ल्यू डॉक्टर बॉबची नेहमीची आयडिया असं असायची की कुणीतरी फोन करायचं त्यांच्या घरी आणि कबूल करून घ्यायचं की डॉक्टर बॉब आल्यानंतर त्यांच्या मागे भुणभुण करायची नाही, डोकं खायचं नाही, हे कबूल असेल तर मी येतो म्हणायचे. आणि मग तसे डॉक्टर बॉब घरी आले आणि डॉक्टर बॉब घरी आल्यानंतर त्यांना 10 जून 35 रोजी एक ऑपरेशन करायचं होतं. आणि तेव्हा रिहॅब सेंटर किंवा मेडिकल कॉलेज किंवा अल्कोहॉलिक वॉर्ड ह्या असल्या भानगडी काहीही नव्हत्या. त्याच्यामुळे बिल डब्ल्यू आणि ॲनी या दोघांनी मिळून डॉक्टर बॉबचे थरथरी बंद करण्याकरता 2-4 दिवसात जे काय जमेल तेवढे प्रयोग केले. काय पालकचं सूप पाजलं, टोमॅटोचं सूप पाजलं, अमुक तमुक. तर त्यांना जेवढ्या आयडिया माहीत होत्या तेवढ्या सगळ्या त्यांनी त्याच्यावरती केल्या. आणि 10 जून 1935 या दिवशी बिल डब्ल्यू, ॲनी आणि डॉक्टर बॉब तिघं हॉस्पिटलसाठी डॉक्टर बॉबला सोडायला निघणार. निघायच्या आधी बिल डब्ल्यूने एक आयडिया केली. तो म्हणाला, याचे हात असे थरथरतात, आईला ह्याने ऑपरेशनमध्ये काहीतरी लफडा केला तर वांदे व्हायचे. म्हणून बिल डब्ल्यू त्याला एक अर्धा ग्लास बिअरची देतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला थोडीशी दारू पोटात गेली की आपला थरथराट सगळा बंद होतो. त्याच्यामुळे बिल डब्ल्यूनी त्याला अर्धा ग्लास बिअर दिली. डॉक्टर बॉब पण ते प्याले आणि त्यांची थरथरी थोड्या वेळाने बंद व्हावी. हे तिघांनी त्यांना गाडीमध्ये पोचलं. साधारणपणे सकाळी 11 वाजता त्यांना हॉस्पिटलमध्ये सोडलं की बाबा तुझं तो ऑपरेशन कर आणि मग घरी ये. आणि हे लोक वाट बघत होते. साधारणपणे 12-1 वाजेपर्यंत ऑपरेशन संपून डॉक्टर बॉब परत यावे अशी अपेक्षा होती. 12 वाजता 1 वाजला, 2 वाजला, 3 वाजले, 4 वाजले. ॲनीने चॅलेंजच लावला. ॲनी म्हणाले, बिल डब्ल्यू मी तुला सांगतो, हा बाबा प्यालेला असणार बघ, त्याच्याशिवाय काय खरं नाही याचं. आणि मग रात्रीच्या 11 वाजता डॉक्टर बॉब 10 जून 35ला आले घरी. आल्याबरोबर अपेक्षेप्रमाणे आपल्या बायको जसं करत होती तसंच डॉक्टर बॉबच्या बायकोने केलं. आल्यावर पहिले वास घेतला तोंडाचा आणि तिच्या लक्षात आलं की अरे हा बाबा प्यालेला नाही आहे. आणि मग बिल डब्ल्यूने त्याला बसू दिलं. ॲनीला सांगितलं, अरे थांब जरा याला बोलू दे काय. मग डॉक्टर बॉबने सांगितलं, अरे बाबा ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये जी सगळी तत्त्व होती ना ती सगळी मला माहीत होती. ती काय नव्याने तू काय सांगितलेली नव्हतीस मला. तुम्हाला नव्याने सांगितलं ते मेंटल ऑब्सेशन, फिजिकल ॲलर्जी, मानसिक आसक्ती आणि शारीरिक ताण. पण त्या ऑक्सफर्ड ग्रुपच्या तत्त्वांमध्ये रेस्टिट्यूशन नावाचा एक प्रकार आहे, म्हणजे माफी मागणे. आणि मी इथे डॉक्टर असल्यामुळे, माझी वट असल्यामुळे ज्या ज्या लोकांना मी त्रास दिला आहे, ज्या लोकांचे पैसे घेतलेले आहेत, ढापलेले आहेत वगैरे, त्या सगळ्या लोकांना मी जाऊन भेटलो आणि त्यांना सांगितलं की बाबा रे तुमच्याकडनं पैसे घेतले, त्याची मी दारू प्यालेलो आहे, पण मी तुमचे पैसे परत आणून देणार आहे
असं गावभर मी जाऊन फिरून सगळ्या लोकांना रेस्टिट्यूशन किंवा 9वी पायरी करून मी आता आलेलो आहे. आणि तो आपण 10 जून 1935, खरा तो शेवटची दारू प्यायलेला नाही आहे. तो शेवटची दारू प्यायल्याचा दिवस आहे. पहिला सोबर दिवस नाही आहे. पण आपण बरेच जण 10 जून 1935 हा एचा फाउंडेशन डे मानतो. त्या दिवसापासून म्हणजे त्या दिवशी संध्याकाळपासून डॉक्टर बॉब सोबर राहायला सुरुवात झाली. इथं प्रकरण 6वं संपलेलं आहे. आता प्रकरण 7वं मध्ये आपण जातोय. त्या 6व्यामध्ये आपण काय पाहिलं? मे फ्लॉवर हॉटेलमधनं बिल फोन करतो. हेनरिटा सायबरलिंग, बिल आणि डॉक्टर बॉबची भेट, त्यांना आयडेंटिफिकेशन मिळतं, ग्रुपची तत्व 5 तास बोलतात आणि नंतर मेडिकल कन्व्हेन्शनला जातात आणि दारू पितात. 10 जून हा त्याचा दारू पिण्याचा शेवटचा दिवस आहे. आता पुढचं जे चॅप्टर आहे, पुढचं जे प्रकरण आहे त्याचं नाव आहे ए नंबर 3 अराइव्स. दारुड्या नंबर क्रमांक 3, अल्कोहोलिक अनानसचा 3 नंबरचा सभासद आला. प्रकरण 7वे आहे. त्याच्यामध्ये फोटो पण आहेत बरं का या चॅप्टरमध्ये. हे टी हेनरी, क्लेरेन्स विल्यम्स ह्या दोघांचे फोटो आहेत त्याच्यामध्ये टाकलेले, कारण त्यांच्या घरी मीटिंग चालायच्या सुरुवातीला. आणि तो मला वाटतं तो सभासद पण होता. तर ह्या चॅप्टरमध्ये, ह्या प्रकरणामध्ये बिल डब्ल्यू आणि डॉक्टर बॉब दोघं मिळून आता सुरुवात करतात. बिल डब्ल्यू तिथे राहिलेलं आहे 3 महिने. त्या दोघं मिळून सुरुवात करतात की आपल्याला आता हे जे काही झालेलं आहे ते दुसऱ्यापर्यंत पोचवायचं आहे. आणि सर्व्हिस टू द अदर्स इज द बेस्ट वे टू स्टे सोबर असं त्यांच्या लक्षात आलेलं असल्यामुळे, कारण बिल डब्ल्यूला ऑब्सेशन नव्हतं येत, पण डॉक्टर बॉबनं ऑब्सेशन यायचं. त्यामुळे डॉक्टर बॉब म्हणाले, अरे हे ऑब्सेशन येते त्याला उपाय म्हणजे तू काय जे म्हणतो सर्व्हिस टू अदर्स ते करायला पाहिजे. आणि मग ते तिसऱ्या माणसाच्या शोधात निघाले. आणि तिसऱ्या माणसाला त्यांनी संदेश दिला त्याचं नाव होतं एडी, EDDIE. हा एडी जो होता तो गमतीचा ग्रस्त होता. तो आत्महत्या करायला चालला होता दुसऱ्यांदा. आणि आदल्या दिवशी रात्री त्याला डॉक्टर बॉब आणि बिल डब्ल्यूने फोन केला आणि हे दोघं जण त्याला मदतीला धावले. हे दोघं त्याच्याशी बोलले आणि त्याला सतत सांगितलं की तू पुन्हा का प्यायलास, त्याच्या चुका काय आहेत ते शोधून काढ. आणि घरात कुलूप बंद करून ठेवलं आणि त्याला सोबर करायचंच असं या दोघांचा निर्धार होता. आपण पण हे केलेलं आहे की बाबा आता कसा बघतो याला सोडतो, याला मीटिंग करतो अल्कॅथॉन नाईट विजिल आणि त्याला सोबर करूनच टाकतो. तसं या दोघांना सुरुवातीला वाटलं आणि ते दोघं त्याच्याशी बोलले आणि त्याला सोबर राहायला मदत केली. पण गंमत अशी होती की हा नुसता एडी दारुड्या नव्हता, तर तो थोडा मेंटल पण होता, सायकोलॉजिकल प्रॉब्लेम पण होता त्याला. तो डिप्रेशनमध्ये होता आणि तो ॲनीच्या मागे चाकू घेऊन धावला. त्याच्यामुळे बिल डब्ल्यू आणि डॉक्टर बॉबनी त्याचा नाद सोडला. अर्थात यथावकाश तो पुढे सोबर झाला आणि 7 वर्ष सोबर राहिल्यानंतर त्यांनी बिलला पत्र पण लिहिलेलं होतं की काय झालं वगैरे वगैरे. तर तिसरा माणूस शोधण्यासाठी ADR हा जो माणूस होता त्याचा काय उपयोग झाला नाही. मग नंतर हे दोघं जण ॲक्रॉन सिटी हॉस्पिटलमध्ये आले जिथे डॉक्टर बॉब काम करत असते. आणि डॉक्टर बॉब नर्सला सांगतात की आम्हाला असं एखादा दारुड्या दे बघू. तर नर्स पहिले विचारते, अहो तुम्हाला जे काही उपचार सापडलेत ना ते तुम्ही पहिले स्वतःवर केलेले आहेत का? म्हणजे ती गमतीने म्हणत होती ती. आणि दोघं जण त्याच्या बायकोकडून, हा वकील होता बिल डी बरं का, बिल डी वकील होता आणि 6 वेळा तो हॉस्पिटलमध्ये गेलेला होता. आणि हे बिल डब्ल्यू आणि डॉक्टर बॉब त्याच्या बायकोकडनं माहिती काढून घेते आणि त्याची बायको सांगते की अरे पैशाचे वांदे आहेत, प्रायव्हेट रूममध्ये ठेवलेले आहेत तरी पण त्याला $50 वाल्या. आणि त्याच्याशी बोलतात बिल डीशी डॉक्टर बॉब आणि बिल डब्ल्यू बोलतात हॉस्पिटलमध्ये. त्याचं चित्र आहे आपल्याला नेहमी जे दाखवलं जातं की कॉटवरती एक जण झोपलेला आहे आणि त्याच्याशी हे दोघं जण बोलत आहेत. हे नेहमीचं चित्र आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे. ते खरं चित्र म्हणजे ते नंतर कोणतरी काढलेलं चित्र आहे ते. आणि तो जो बिल डी होता 3 नंबरचा सभासद, तो 4 जुलै 1935 या दिवसापासून सोबर राहायला लागला. आणि बिल डीच्या बायकोचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे तो ह्या पुस्तकासाठी. आणि तिने सांगितलं की ॲनी खूप प्रेमळ होती, डॉक्टर बॉबची बायको. आणि ती रोज संध्याकाळी मला फोन करत असेल, सगळ्याच लोकांना फोन करत असेल. हेनरिटाला सांगायचं, बिल डब्ल्यू
पुन्हा पिणार नाही, असं हेनरिटा आणि ह्या सगळ्या म्हणायच्या. त्याच्यामुळे ह्या 3 नंबरच्या शोधामध्ये त्यांनी जे काय प्रयोग केले आणि जे काय भेटले सगळेजण, त्या सगळ्याचं रसभरीत वर्णन या सगळ्या पानांमध्ये केलेलं आहे. आणि त्यांना हळूहळू कळायला लागलं की काय करायला पाहिजे. भेटायला जाताना आपण जे वाचतो इतरांबरोबरचे कार्य प्रकरण 7वे, म्हणजे 12 स्टेप कसं करावं आणि कसं करू नये त्याची माहिती घ्यावी, ते सगळ्याचे प्रयोग प्रात्यक्षिक जे होतं ते सगळं इथे चाललेलं होतं. त्याच्यामुळे तो स्वीकारेल का नाही स्वीकारेल हे आपल्याला काहीच माहीत नसतं. आणि अशा वेळेला कसं वागावं याचा ट्रायल अँड एरर ज्याला आपण म्हणतो, प्रयोग करून बघणे, ते प्रयोग करून बघायचं काम याच्यामध्ये चाललेलं होतं. आता पुढचं प्रकरण 8वं आहे. त्याचं टायटल आहे द फर्स्ट ग्रुप फॉर्म्स इन ॲक्रॉन. ॲक्रॉनमध्ये अल्कोहोलिक अनॉनिमसचा किंवा पहिला ग्रुप सुरू झालेला. त्याला अल्कोहोलिक अनॉनिमसचा ग्रुप नाही म्हणता येणार, पण तो पहिला ग्रुप सुरू झाला. कारण तेव्हा ते ऑक्सफर्ड ग्रुपमध्येच सगळं त्यांचं चाललेलं असायचं, ते काही सेपरेट झालेले नव्हते. त्याच्यामुळे लुईसचा इंटरव्ह्यू घेतला आणि लुईसच्या इंटरव्ह्यूमध्ये ते सांगतात की लुईसला बिलची काळजी लागलेली असायची आणि लुईस ॲक्रॉनला आली त्याच्याबरोबर. मग दोघींची मैत्री झाली. लुईस आणि ॲनी, बिल डब्ल्यू आणि डॉक्टर बॉब ह्या दोघांची घट्ट मैत्री झाली. आणि ह्या दोघांच्याही मृत्यूनंतर, म्हणजे बिल पण वारला आणि डॉक्टर बॉब 50 साली वारले, बिल डब्ल्यू 71 साली वारला. मृत्यूनंतरही लुईस, सू, स्मिटी या सगळ्यांची ॲनी आणि या सगळ्या मंडळींची मैत्री होती. आणि बिलचे खरे मित्र तेव्हा होते, त्यांची नावं होती मार्क वेलन, बॉब स्मिथ. आणि डॉक्टर बॉबना तोपर्यंत महागड्या गाड्या अशा सगळं काय जोरात फास्ट कार चालवायचे आणि भयानक स्लँग बोलायचे. स्लँग म्हणजे ॲक्च्युली खरं म्हणायला गेलं तर शिव्या, पण ती गावठी भाषा. आणि ते प्रत्येकाला टोपण नाव ठेवायचे. इकडे ये, तुझी ती तुझ्या येताना तुझे ते हाडकीला घेऊन ये, कम विथ युअर फ्रेल असं म्हणायचे. ते फ्रेल FRAIL म्हणजे हाडकी, बारीक असलेला माणूस. ते तो सभासद सांगतो, मला सुरुवातीला कळत नाही, नंतर माझ्या लक्षात यायला लागलं की ते सांगतायत मला तुझ्या बायकोला घेऊन ये, कम विथ युअर फ्रेल. त्याच्यामुळे डॉक्टर बॉब स्वतः अशी बरीच भाषा वापरायची. 4 नंबरचा इसम जो होता त्याचं नाव होतं अर्नी जी. हा 4था मेंबर होता. तरुण होता, 30 वर्षाचा होता. आणि तो एक स्लीपनंतर वर्षभरानंतर पुन्हा प्याला. आणि 1941 साली यांनी डॉक्टर बॉबची जी मुलगी आहे सू, ॲडॉप्टेड चाइल्ड होती ती, तिच्याबरोबर लग्न केलं. आणि हे सांगत होते, बाबा रे करू नकोस तू लग्न, ह्याच्याशी अमुक आहे. तरी पण त्या दोघांनी प्रेमात पडलेलं असल्यामुळे केलं लग्न. आणि त्याचा सारखा रिलॅप्स व्हायचा आणि तो रिलॅप्समध्येच मेला अर्नीजी. त्यांचा डिवोर्स झाला आणि मग तिने नंतर दुसरं लग्न केलं. आणि त्याच्या स्लीपमुळे अर्नीच्या लग्नाला आईवडिलांचा विरोध होता, डॉक्टर बॉब यांचा विरोध होता, हे सारखं. नंतर 5 नंबरचा इसम जो आहे या प्रकरणामध्ये सांगितलेला, त्याचं नाव आहे फिल. आता हा जो फिल आहे हा सोबर राहिला, पुन्हा रिलॅप्स झाला, पुन्हा जेलमध्ये गेला, पुन्हा पॅरोलवर आला, मग कोर्टाची केस झाली, मग 2 वर्षानंतर पुन्हा प्याला. हे असं सगळं ह्या फिलच्या बाबतीत झालेलं आहे. त्यामुळे त्याचं वर्णन असं केलेलं आहे की ह्या कालावधीमध्ये फ्लाईंग ब्लाइंड, म्हणजे आंधळी कोशिंबीर खेळतात जसं, तसं अल्कोहोलिक्स अनॉनिमस संस्था जी आहे ती काय, आता आज आपल्याला मस्त बरं वाटतं, पण ते तेव्हा नक्की काय होणार आहे पुढे काही माहीत नव्हतं. त्यामुळे हे सगळेजण आपापल्या परीने दुसऱ्या माणसाला सोबर राहण्यासाठी सगळेजण करायचे. आणि आपण त्यातल्या काही लोकांनी 13वी पायरी पण केली. एक व्हिक्टर आणि ली म्हणून पोरगी होती, त्या दोघांनी लग्न केलं, काय झालं त्यांचं गंमत जम्मत. आणि डॉक्टर बॉब मात्र त्यांचा लेडी अल्कोहोलिकला मध्ये घ्यायचा विरोध असायचा. त्याचं म्हणणं होतं की अरे त्या येऊन भलतीच लफडी होतात तिथे, नंतर दारुडे चालेल त्यांच्या मागे लागतात आणि लफडी होतात. पण अर्थात नंतर त्यांनी हे मान्य केलं, कारण आपल्याकडे सर्व प्रकारचे दारुडे येतात आणि त्याला काय इलाज नाही, त्याने मध्ये दारुड्या येणार. आणि मग तिथे दर बुधवारी हेनरी नावाचे एक ग्रस्त होते, त्यांचा फोटो मी तुम्हाला म्हटलं मागे, टी हेनरी आहे, मला टी हेनरी आणि क्लेरेन्स विल्यम्स असे 2 नवरा बायकोंची नावं आहेत. त्या दोघांकडे ह्या मीटिंग चालू व्हायला लागल्या. आणि 1935 ते 1939 किंग स्कूलमध्ये जानेवारी 1940मध्ये अल्कोहोलिक्स अनॉनिमसची सेपरेट स्वतंत्र सभा झाली. म्हणजे अल्कोहोलिक्स अनॉनिमस आणि ऑक्सफर्ड ग्रुप हे 2 वेगळे केले गेले.
आणि तेव्हा पद्धत काय असायची माहिती आहे का, नवीन आला ना सभासद की त्याला सरेंडर करायला लावायचे. सरेंडर म्हणजे पहिल्यांदा त्याला पोटमाळ्यावर घेऊन जायचे. त्या पोटमाळ्यावरती आपल्याला काय, आपण चर्चमध्ये गेलं जसं गुडघे टेकायला ते खास प्रकारचं एक विशिष्ट बाकडं असतं, टेबल असतं, तसं त्यांना तिथे ते ठेवलेलं असायचं. मग तो जो माणूस आलेला असायचा नवीन सभासद, त्याला गुडघ्यावर बसून प्रार्थना करायला सांगायचे. आणि 12 पायऱ्यांचं, तेव्हा 12 पायऱ्या नव्हत्या झाल्या, पण ऑक्सफर्ड ग्रुपच्या सर्व तत्त्वांचं आचरण करायला लागायचं. आणि नवीन माणूस आलेला असेल त्याला सरेंडर करायला जात असेल. जोपर्यंत तो सरेंडर व्हायला तयार नसायचा, त्याच्या बायकोला विचारायचा, "हा नक्की सरेंडर होईल ना गं बाई?" हां, ते सगळं विचारलं जायचं. किंवा जर गरज पडली तर त्याला हॉस्पिटलाइज करायला लागायचं. एका खोलीत त्याला ठेवलेलं असायचं आणि त्याला बायबल वाचायला द्यायचे. रिकव्हर झालेले हे जे दारुडे होते 12-14 जणं, ते त्याला भेटायला जायचे. त्याला अंघोळ घातली जायची. त्याच्या लघवीचं सॅम्पल घेतलं जायचं. त्याच्यानंतर नर्स यायची. एक पेग दारूपूर्वी एक पेग पॅराल्डिहाइड असं समजा त्याला प्यायचं असेल तर त्याला अँटॅब्यूज दिलं जायचं. काही लोकं पॅन्टमध्ये लघवी करायची, जमिनीवर झोपायचे, घोरायचे. 2-4 दिवसानंतर दाढी केलेले चकाचक सोबर दारुडे त्यातनं बाहेर यायचे. त्यामुळे वैद्यकशास्त्राबद्दलचा अल्कोहोलिझमबद्दल फारसं काही चांगलं मत नव्हतं. त्यामुळे डॉक्टर लोकं त्यांना दारुड्याला काय घेत-बीत नसत हॉस्पिटलमध्ये आणि हे साले जास्त चरबीवाले लोकं आहेत, यांना काय अकला नाहीत असं सांगायचं. पण डॉक्टर बॉब स्वतः डॉक्टर असल्यामुळे फार त्यांना कोणी क्रॉस करत नसे आणि तोपर्यंत डॉक्टर बॉब सोबर झालेले होते. आनंदी आनंद हळूहळू तिकडे सगळीकडे पसरायला लागला होता. त्यांची प्रॅक्टिस चालू झालेली होती. असं ह्या 8व्या प्रकरणात पहिल्या ग्रुपमधल्या गमती-जमती सांगितलेल्या आहेत. आता जे आलेलं आहे ते आहे 9वं प्रकरण. ह्या 9व्या प्रकरणामध्ये 12 स्टेप अप्रोचेस इव्हॉल्व, म्हणजे 12 स्टेप कसं करावं ते हळूहळू त्याच्यामधनं काय प्रयोग करून त्यांना लक्षात आलेलं होतं. त्यामुळे तो म्हणतो की 108 ते 120 असं 13 पानं हे लिहिलेलं आहे. प्रकरण 9वं. त्याच्यामध्ये प्रोसिजर फॉर 12 स्टेपिंग, म्हणजे सुरुवातीला फार कडक म्हणण्यापेक्षा काय म्हणतात असं आखीव असं प्रोसिजर असायची. आधी त्याच्या बायकोचा इंटरव्ह्यू घ्यायचा, तिला विचारायचं, "ए बाई नक्की सोडायची आहे का?" पण नंतर हळूहळू ही प्रोसिजर जरा फ्लेक्झिबल व्हायला लागली. त्याला कुठल्याही दारुड्याला डायरेक्ट एच्या मीटिंगला नेता येत नसे. पहिले त्याची सगळी माहिती काढली जायची. कुठल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेला होता का? त्याच्यानंतर बाकीच्यांच्या भेटी घ्यायच्या. आणि डॉक्टर बॉब त्याला पहिल्यांदा भेटत तेव्हा त्याला मेडिकल फॅक्ट सांगत. कारण डॉक्टर बॉब डॉक्टर असल्यामुळे तो ऐकायचं पण. आणि ते म्हणायचे, जसं डायबिटीस असतो की नाही तशी असतं, ह्याला ॲलर्जी आहे. आणि ह्या सगळ्या भानगडीमध्ये डॉक्टर बॉबला त्याची बायको ॲनी खूप मदत करत असे. आणि बरेच लोकं होते. JDH होतं, आर्ची होती. 1 वर्ष घरामध्ये ते सगळेजण तिथे राहिलेले होते. आणि ह्या सगळ्या पिरियडमध्ये आर्च टी होता. JDH नावाचा एक सभासद आहे, त्याचे अनुभव दिले आहेत. बॉब ई आहे, पॉल एस आहे आणि बिल VH नावाचा एक सभासद आहे. वन ऑफ द वाईव्स हार्डेस्ट टू कन्व्हिन्स वॉज ॲनाबेला जी. आता एका बाईला ते कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला. बॉब ई नावाचा जो सभासद आहे, प्रोबॅबली बिकॉज ऑफ हर हजबंड व्हॅली हॅड ब्रॉट होम अँड ए मेंबर ही हॅड मेट इन अ बार. त्याला दारू पिताना एक ए सभासद भेटतो आणि तो त्याला घरी घेऊन येतो, व्हॅली नावाचा जो समाज असतो. सो दिस वॉज पॉल एस हू हॅड बस्टेड आउट इन अर्ली 1936 अँड पॉल टोल्ड हर दॅट इफ शी वॉन्टेड व्हॅली टू स्टॉप ड्रिंकिंग शी शुड टॉक टू डॉक्टर स्मिथ. आणि हा पॉल जो असतो तो तिला सांगतो, "बाई गं, तुझ्या नवऱ्याची दारू बंद करायची असेल ना तर तू त्या डॉक्टर बॉबला", डॉक्टर स्मिथ त्यांचं नाव होतं, टोपण नाव आपण डॉक्टर बॉब म्हणतो, स्मिथला तू जाऊन भेटायला पाहिजे. आणि दे वेंट डाऊन टू सी हिम बट ही वॉजंट इन. ते त्याला भेटायला गेले पण ते काय त्या दिवशी भेटले नाही. अँड अल्टिमेटली द मिनिस्टर WJC राईट गॉट अ वुमन टू टॉक टू ॲनाबेले अँड देन मेड अन अपॉइंटमेंट फॉर हर विथ डॉक्टर बॉब. मग डॉक्टर बॉबची तिची भेट घडवण्यात आली आणि ते आरडाओरडा करण्यात त्यांनी सांगितलं. ही बँग्ड ऑन द डेस्क अँड सेड, आफ्टर ऑल आय हॅव टोल्ड यू, यू स्टील हॅव डाऊट्स. आणि तो डॉक्टर बॉब म्हणायचे, "अरे एवढं सगळं तुला सांगितलं ना रे मी, असं काय करतोस? आणि तरी पण तुझ्यामध्ये आता माझ्यावरती विश्वास नाही तुझा, असं कसं करून चालेल?" तर अशा पद्धतीने आपल्याला आता डॉक्टर बॉब ॲक्रॉनमध्ये स्वतंत्रपणे 12 स्टेपिंग करायला लागलेले आहेत. आणि न्यूयॉर्कमध्ये बिल डब्ल्यू स्वतंत्रपणे 12 स्टेप करतोय. हे 1939 साली पुन्हा एकदा भेटतात आणि ते आपल्याला जे सांगितलं की आता 100 सभासद झाले आणि आता पुस्तक घ्यायला सुरुवात करू वगैरे, त्याला वेळ आहे अजून.
पण तोपर्यंत म्हणजे साधारण 1937 सालापर्यंत हे 14 जण झालेले होते. कुठे? डॉक्टर बॉबच्या गावामध्ये. आणि तिकडे काही लोकं होते. तर ते BLWने आपल्याला सांगितले की अंदाजपंचे आत्तापर्यंत सगळे येऊन गेलेले वगैरे सगळे धरून एक 100 लोकं झालेले होते आणि त्याने मग बिग बुक लिहायला सुरुवात केलेली होती. पण तोपर्यंत हे सगळं अंदाजपंचच चाललेलं होतं आणि ह्याच्यामध्ये डॉक्टर बॉब स्वतः डॉक्टर असल्यामुळे खूप वेगवेगळे प्रयोग करायचे. त्यांना कुठलं औषध द्यायचं, काय खायला प्यायला द्यायचं, या सगळ्याचे प्रयोग डॉक्टर बॉब करत असत. त्यामुळे इकडे डॉक्टर बॉब इतरांना मदत करायचे. ऑक्सफर्ड ग्रुपची तत्त्व, पायऱ्या, म्हणजे ही मीटिंग ऑक्सफर्ड ग्रुपचीच होती. अल्कोहोलिक्स अनोनिमसची अशी नव्हती. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स असलेले लोकं असायचे. कोणाला आणखी कशाचा प्रॉब्लेम असायचा, पण ते सगळे एकत्र असायचे आणि ती मीटिंग चालायची. BLW ॲक्रॉनला एप्रिल 36ला गेला, पुन्हा एकदा सप्टेंबर 36ला गेला आणि मग जेव्हा 37ला गेला तेव्हा मग त्यांनी त्यांच्याकडनं ती परवानगी मागितली. आता बऱ्याच गोष्टी पुढे आहेत. तुम्ही जर ए कम्स ऑफ एज वाचलेला असेल तर त्याच्यात ज्या घटना आहेत त्या घटनांबद्दलच ह्या 2 पुस्तकांमध्ये पासीटॉन आणि डॉक्टर बॉब जे आत्ता आपण चर्चा करतोय, यूट्यूबवरती ऑलरेडी पासीटॉन मी 6 आठवडे पासीटॉनवरती कुठेतरी ह्याला ठाण्याला का कुठेतरी रिवायवरला कुठेतरी बोललेलो आहे आणि त्याच्यानंतर आपले एक सभासद आहेत विजय म्हणतात त्यांना, बँड्राचे विजय के. ते माझ्याकडे घरी येत असत वडाळ्याला. मी तेव्हा वडाळ्याला राहत असे आणि आम्ही काहीतरी ए कम्स ऑफ एजचं ट्रान्सलेशन करेक्शन करायचो. मग ते मला म्हणाले की अरे पासीटॉन मी वाचलेलं नाही, मला काय वाचता येणार नाही. म्हटलं काय काळजी करू नका, तुमच्यासाठी मी शेअरिंग करतो. आणि मग तिथे मी पहिल्यांदा वडाळ्याला पासीटॉन शेअर केलं आणि तिथे विलास नावाचा आपला KEM वाला विलास आहे, तो हरहुन्नरी होता आणि त्याच्या अंगात बरीच एनर्जी असायची. त्यामुळे त्यांनी सांगितलं, "ओ थांबा, आपण रेकॉर्डिंग करू." मग त्यांनी त्याच्याकडे भारी मोबाईलवाला होता तेव्हा. मग तो रेकॉर्डिंग केला. त्यातलं एक काहीतरी रेकॉर्डिंग झालं नाही का ते डिलीट झालं, असं काहीतरी झालं. मग ह्यानी पठ्ठ्यांनी दुसरीकडे कुठेतरी माझ्यासाठी तो एक अरेंज केला कार्यक्रम आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये तेवढं केलं आणि तेवढं रेकॉर्डिंग केलं. पण आज महाराष्ट्रामध्ये मराठी जेवढी मंडळी आहेत त्यातल्या बऱ्याच लोकांकडे हे पासीटॉनचे 6 आत्ता मला सकाळी भायखळ्याच्या शंकर नावाचे सभासद आहेत जे आता तिकडे भाईंदरला राहायला गेले. त्यांचा फोन आला होता. म्हणाले, "अरे तू पासीटॉन टाकतोय की डॉक्टर बॉब गुड ओल्ड टाईम?" म्हटलं पासीटॉन ऑलरेडी टाकून झालेलं आहे, अपलोड केलेलं आहे. ते म्हणाले ते माझ्याकडे होते, मी सगळ्यांना पाठवलेले आहेत, ते लोकांना खूप आवडतात आणि खुश होतात लोकं. तर मग माझ्या मनामध्ये विचार आला, चला पासीटॉन आहे तसं डॉक्टर बॉब अँड गुड ओल्ड टाईमवर एकदा बोललेलो आहे, पण त्याचं रेकॉर्डिंग नाही. तर ते रेकॉर्डिंग आता करायला सुरुवात केलेली आहे आणि हे मी अपलोड करणार आहे. बरोबर आहे. आज तारीख आहे 20 जून 2024, गुरुवार. दुपारचे 12:30 वाजलेले आहेत. मुंबईत वरळीच्या माझ्या भाड्याच्या घरामध्ये मी बसलेलो आहे. माझी बायको कामावर गेलेली आहे. माझी मुलगी परदेशामध्ये शिकते. त्याच्यामुळे घरामध्ये मी एकटाच आहे आणि मोबाईल ठेवलेला आहे काय ते फ्लाईट मोडवरती आणि हे रेकॉर्डिंग मी केलेलं आहे. आता हे रेकॉर्डिंग तुम्हाला आवडेल अशी मला आशा आहे. अल्कोहोलिक्स अनोनिमसचा इतिहासामध्ये फार इंटरेस्ट लोकांना नसतो, पण ज्यांना आहे त्यांना माहिती मिळण्यासाठी आणि किमान एकदा तरी हे बाबा ऐकावं आपण. वाचणं आम्हाला शक्य नाही. काही लोकं म्हणतात वाचायला घेतलं की झोप येते आम्हाला. तर अशा असंख्य गमती-जमती आपण सांगत असतो. पण मला असं वाटतं की हा जो माझा प्रयोग आहे, ई-लायब्ररी बनवायचा किंवा YouTubeवरती हे सगळं अपलोड करून ठेवायचा. ज्याला जे वांछेल तो ते लाहो. कधीतरी ज्याला जेव्हा वाटेल तेव्हा. आणि हे कसं आहे, मी गचकलो, मेलो तरीसुद्धा हे चालू राहणार आहे. मग YouTube चॅनल आपोआपच चालू राहतं. तर त्याला नवीन लोकांनी सबस्क्राईब करत राहिलं की ते चॅनल जिवंत राहील. त्याचं पुढं काय होईल मला माहीत नाही आणि काय त्याच्यात इंटरेस्ट नाही मला काय होईल त्याचं बघण्यात. माझं काम मी केलेलं आहे. जेवढी मला अक्कल आहे, परमेश्वराने जे आपल्याला मिळालं आहे ते दुसऱ्याला द्यायला पाहिजे. म्हणून हा सगळा अट्टहास आहे. तर हा आजचा दुसरा भाग डॉक्टर बॉब अँड गुड ओल्ड टाईमर्स इथं मी संपवत आहे. पुढचं जे आहे 6 भागामध्ये करायचा विचार आहे. तर पुढच्या वेळेला 3ऱ्या भागामध्ये आपण याच्या पुढची जी स्टोरी बघणार आहोत त्याच्यामध्ये पैसे, कारण आता सगळं नाटक करता येतं, पैशाचं सोंग करता येत नाही आणि 12 स्टेपिंग करण्यासाठी किंवा हा संदेश पुढे जाण्यासाठी काहीतरी पैसे पाहिजेत. म्हणून मग ह्या लोकांनी काय काय आयडिया केल्या. ते प्रकरण 10व्यामध्ये पुढे येणार आहे. आज इथं थांबतो. मला सेवेची संधी दिली, तुम्ही ऐकलत शांतपणे, त्याबद्दल तुमचा आभारी आहे.
सबस्क्राईब करा चॅनलला. तुमच्या मित्रांना सबस्क्राईब करायला सांगा. जर सबस्क्राईब केलं तर आपोआपच तुम्हाला नवीन जे अपलोड होणार आहे ते मिळत राहील. त्यामुळे सबस्क्राईब करण्यासाठी Googleमध्ये किंवा YouTubeमध्ये जाऊन 4 शब्द टाकायचे आहेत. पहिला शब्द आहे AA, दुसरा शब्द आहे शेअरिंग SHARING, तिसरा शब्द आहे मुंबई आणि चौथा शब्द आहे श्रीधर SHRIDHAR. कसेही टाकले तरीसुद्धा चालतात आणि तुम्ही तिथे गेलात की YouTubeवरती तुम्हाला आधीचे अपलोड केलेले, नंतरचे अपलोड केलेले सगळे सिक्वेन्स वाईज, नंबर वाईज दिसतील. ओके. Thank you. God grant me the serenity to accept the things we cannot change, courage to change the things we can, and wisdom to know the difference. देवा, जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे आणि अशा परिस्थितीतला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला दे. येत रहा. कीप कमिंग बॅक. थँक यू.